दिल्लीमध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे। या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईसारख्या शहरामध्ये तसेच राज्यभरातील अनेक शहरांमध्ये उमटताना दिसत आहेत। मुंबईच्या रस्त्यावर घोषणांचा आवाज घुमतोय। काही ठिकाणी पोलिसांची कारवाई तर काही ठिकाणी केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। नेमकं घडलंय काय, पहा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये देखील उमटताना दिसत आहेत। मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, युवकांनी अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत। मुंबईतील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे चित्र देखील समोर आलेले आहे, तर अनेक ठिकाणी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। दिल्लीमध्ये संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चे दरम्यान पोलिसांनी आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे। आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। याच पार्श्वभूमीवर मुंबई, दादर परिसर आणि राज्यातील इतर भागांमध्ये निदर्शने झाली। काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे, तर आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। दरम्यान आंदोलनावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील यावेळेस केला जात आहे, तर आंदोलनकर्ते मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची लढाई असल्याचा दावा करत आहेत। आता या आंदोलनाची व्याप्ती आणखीन वाढणार का? केंद्र सरकार यावर कोणती भूमिका घेणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे। या घडामोडीवर एनजीटीव्ही मराठी सातत्याने लक्ष ठेवून आहे। प्रत्येक अधिकृत अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमचे चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज सोलापूर।